सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. अनंत ऐश्वर्य निकेतन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय. शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज. वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबार यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाच्या आणि जगद्गुरु तुकोबारा यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमनाच्या निमित्ताने दोन पर्व काळाचं औचित्य साधून दसरा आणि दिवाळीच्या या पर्व काळामध्ये वेदांत सत्संग समिती आणि गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या आज्ञेनं जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग गाथेचं अर्थात पंचम वेदाचं यथामती यथावकाश निरूपण करण्याचा उपक्रम प्रारंभ झालेला आहे. या ज्ञान यज्ञामध्ये गुरुवर्य बाबांच्या आज्ञेतून एक शब्द आहुती समर्पित करण्याचा एक योग आलेला आहे. या निमित्ताने गुरुवर्य बाबांच्या सकल गुरुबंधूच्या आणि आधुनिक काळातील दृकश्राव्य प्रणालीचा वापर करून जे भाविक या सत्संगामध्ये समाविष्ट झाले आहे त्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून चिंतनाला प्रारंभ करूया. अनाथ परदेशी ही नदीन भोळे. उगलेची लोळे तुझे रंगी. आपुले म्हणावे मजन उपेक्षावे. प्रेमसुख द्यावे बाई बापा. कासवीचे परी पाही दृष्टी मज. विज्ञानी उमज देऊन या. तुका म्हणे तुझा झालो शरणागत. काया वाचा चित्त तुझे नाही. आपुले म्हणावे मजन उपेक्षावे. प्रेमसुख द्यावे माये बापा. 3040 क्रमांकाचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून देवाची शरणागती करून देवाकडे प्रेमसुखाची मागणी करतात. शास्त्रामध्ये ईश्वराचं वर्णन करत असताना ईश्वर कोणावर प्रेम करतो या बाबतीमध्ये नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये असं प्रकटीकरण केलं आहे. ईश्वरशाप्यभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच्च. ईश्वर ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्याच्याशी प्रेम करत नाही, पण जो दीन भावाला प्राप्त झाला तो ईश्वराला अत्यंत प्रिय अशा प्रकारचा वाटतो आहे. किंवा शरणागती सांगत असताना 6 प्रकारची शरणागती सांगितली आहे. अनुकूल्यस्य संकल्पः. प्रातिकूल्यस्य वर्जनम. रक्षिष्यति ते विश्वासो. गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यो. षड्विधा शरणागती. ज्याच्याशी आपल्याला शरणागती करायची आहे त्याच्या अनुकूल आपला संकल्प असावा. त्याला जे प्रतिकूल वाटतं त्याचा त्याग करावा. तो माझा कोणत्याही संकटामध्ये रक्षण करेल हा विश्वास असावा. सर्वांची त्याग करण्याची भूमिका आणि एकाची निवड करावी. काया वाचाने अंतकरण समर्पित करावं आणि स्वतःकडे दीन भाव धारण करावा. याला 6 प्रकारची शरणागती असं म्हणतात. त्या शरणागतीतला तो भाव ज्याच्यामध्ये कार्पण्य भाव असतो. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः. त्यातलाच भाव अभंगातून प्रगट झाला आहे. देवाशी तुकोबाराय मागणी करतात प्रेमसुखाची. देवा मी कसा आहे? अनाथ. ज्याची सत्ता कोणावर नाही त्याला अनाथ असं म्हणतात. जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, परतंत्र आहे म्हणून अनाथ आहे. स्वस्वरूपापासून बाजूला झाल्यामुळे परदेशी आहे. गुणरहित असल्यामुळे हीन आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येतो, मृत्यूला प्राप्त होतो म्हणून दीन आहे. आणि समजण्याच्या बाबतीमध्ये चातुर्याचा अभाव आहे म्हणजे भोळेपणा आहे. अशा गुणाने मी जरी संपन्न असेल ही नम्रतेची तुकोबारांची भाषा आहे. वास्तविक तुकोबारा अनाथ परदेशी ही नदी न भोळे या बाबतीतला भाव नाही आहे. परंतु शरणागती करत असताना आपल्याकडे कशी शरणागती असावी याचा आदर्श वस्तुपाठ तुकोबारा देतात. मी भोळे असा आहे. ओगलेची लोळे तुझे रंगी. रंग शब्दाचा अर्थ आहे आनंद. पण देवा तुझ्या आनंदामध्ये अगदी उगाच निवांत जसं एखादं लहान बालक
आईच्या कुशीमध्ये बालचेष्टा करतं तसा मी तुझ्या आनंदामध्ये प्रेमरंगामध्ये लोळतो आहे, आनंदाने क्रीडा करतो आहे. देवा, आपुले म्हणावे जगद्गुरु तुकोबारा हे माझे आहे असं आपण मला म्हणावं. दोन प्रकारचे भक्त आहे. एक भक्त देवाला माझं म्हणतो आणि दुसरा भक्त असा आहे की देव त्याला माझा म्हणतो. आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे देवाला माझं म्हणतात आणि ज्ञानी भक्ताला परमात्मा तो माझा आहे असं म्हणतो. योमद भक्ताः समे प्रियाः ज्ञान यातो आत्मा माझा, देव आपुला असं म्हणावं. माझी आपण उपेक्षा करू नये, दुर्लक्ष करू नये. मज नुपेक्षावे, काय द्यावं? प्रेम सुख द्यावे माय बापा. आपण संपूर्ण जगताचे मायबाप आहात, प्रेम सुख प्रदान करावं. देव हा कल्पतरूप्रमाणे आहे. ज्याची जशी अपेक्षा असेल तसा परमात्मा त्याला ते दान देतो. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान म्हणशी पात्रा पात्र. कैवल्यायसे पवित्र, वैरी याही दिदले. तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड. का सेवा म्हणते तरी आड प्रेमसोये. भक्त भगवंताच्या विषयक असणारं प्रेम देवाने प्रदान केल्याशिवाय मिळत नाही. म्हणून प्रेम सुख द्यावे माये बापा, लभ्यतेपी तत्कृपयैव. किंवा मुख्यतस्तो महत्कृपयैव भगवत्कृपा लेशाद्वा. याच कृपेनं हे प्राप्त होतं, दुसरा त्याला पर्याय नाही. प्रेम सुख द्यावे माये बापा. भगवंताने आपलं अवलोकन कसं करावं? कासवीचे परी पाहे दृष्टी मज. अन्वय असा होईल, कासवीचे दृष्टी परी मज पाहे. परी म्हणजे प्रमाणे. कासवी आपल्या बाळाला जन्म देते. पिलाला जन्म दिल्यानंतर त्याचं पोषण करावं असा दुधाची निर्मिती करणारा अवयव तिच्याकडे नसतो. पण ईश्वराच्या कृपेनं तिच्या नेत्रामध्ये असं सामर्थ्य येतं की त्या पिलाला भूक लागली की ते आईकडे पाहतं. आणि त्या कासवीने त्याच्याकडे पाहिलं की ज्ञानोबाराय म्हणतात, तया अवलोकनाची सोयी कुर्मीही नेणे. मुखाचा स्पर्श न होता, स्तनपानाची भेट न होता सुद्धा ज्याप्रमाणे फक्त नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर त्या पिलाचं पोषण होतं, तसं देवा तो आमच्याकडे बघावं. विज्ञानी उमज देऊन या, कृपादृष्टीनं पाहावं. आणखीन एक भाव आहे. विज्ञान शब्दाचे दोन अर्थ आहे. ज्ञानोबारांनी विज्ञान शब्दाचा अर्थ करत असताना प्रपंचाचा अर्थ केलेला आहे. ज्याप्रमाणे एखादी नौका तीराला लागल्यानंतर ती तिथून ढळत नाही, जैसी नाव तीरीनं ढळे टेकली साती, तैसे जाणीव जेथन रिगे. विचार मागोता पाऊली निगे, तर्क आईने नेगे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात. येर प्रपंच हे विज्ञान, प्रपंचाला ज्ञानोबरे विज्ञान असं म्हणतात. आणि प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी त्यालाच अज्ञान असं म्हणतात. म्हणून विज्ञान शब्दाचा प्रपंच असा अर्थ जर घेतला तर त्या प्रपंचाच्या विषयी ओमज यथार्थ ज्ञान आपण मला प्रदान करावं की ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या लटिका व्यवहार सर्व हा संसार. असं प्रपंचाच्या विषयी फलकट तो संसार असाही मला समज द्यावा किंवा ज्ञान प्रदान करावं. किंवा विज्ञान शब्दाचा विशेष ज्ञान असा जर अर्थ घेतला तर सत्सामान्य चैतन्य स्वरूपभूत ज्ञान सामान्य ज्ञान आहे. आणि तेच ज्ञान अंतकरणाच्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी या आकाराने प्राप्त झालं की त्याला विशेष ज्ञान असं म्हणतात. विशेष ज्ञान आपण मला प्रदान करावं ते अपरोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष ज्ञान हे भ्रमाचं निवर्तक आहे. सामान्य ज्ञान भ्रमाचं पोषक आहे. विज्ञानी उमज देऊन या, कासवीच्या दृष्टीने आपण माझ्याकडे पाहावं. तुका म्हणे तुझा झालो शरणागत. देवा, 6 प्रकारची शरणागतीची पत्करलेली आहे. मी तुमचा शरण आहे. काया शरीर, वाचा वाणी, चित्त, दुसरं काही नाही. अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. या अनन्य भावाने मी आपल्याला शरण आलो आहे, आपुले म्हणावे. असा जो साधक असेल तो देवाच्या निजधामाची यात्रा करतो, अनन्य शरण आहे. काही कतप सांगत असताना तया प्रिया देवतालया यात्रा देखी करावया. 8 ही पहार जैसे पाया ओळीग घापे. याप्रमाणे अनन्य भगवत भक्त आपल्या देवताची तीर्थयात्रा करतो. आणि ज्या ठिकाणी परमात्मा ज्या धामामध्ये वास्तव्य करतात
त्या धामाला तो गेल्यानंतर काय काय लाभ होतात ते तुकोबाराय पुढच्या अभंगातून सांगतात. पंढरी महात्म्य प्रकरणातला अभंग आहे. पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्य आजी दिन सोनियाचा. पावलो पंढरी आनंद गजरे, वाजतील तुरे शंख भेरी. पावलो पंढरी क्षेम आलिंगनी, संत या सज्जने निवविलो. पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप. पावलो पंढरी एरझार खुंटली, माऊली ओळली प्रेम पान्हा. पावलो पंढरी आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे. ज्या देवाच्या विषयी आपल्याला आवड आहे, सगुण साकार रूपामध्ये तो पंढरीश पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायाच्या तपश्चर्येने भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये प्रगट झाला. आणि त्या पंढरी क्षेत्राला पावल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात, पंढरी साक्षात वैकुंठ भुवन आहे. वैकुंठाला वैकुंठ असं म्हणतात, पंढरीला सुद्धा वैकुंठच म्हणतात, पण त्यातला बारकावा असा आहे, वैकुंठ फक्त वैकुंठ आहे आणि पंढरी भूवैकुंठ आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. अशा भूवैकुंठ पंढरी नगराला मी प्राप्त झालो. ज्या दिवशी हा योग आला, धन्य आजी दिन सोनियाचा हा वाक्प्रचार आहे. आजचा दिवस हा सोन्याचा आहे, म्हणजे आनंदाचा आहे. ज्याप्रमाणे इतर धातूमध्ये सुवर्णाला सर्वात जास्त किंमत आहे, तसं वर्षभरातल्या इतर दिवसापेक्षा ज्या दिवशी आपण पंढरपूरला गेलो त्या दिवसाला जास्त महत्त्व आहे. म्हणून धन्य आजी दिन सोनियाचा, हा दिवस धन्य आहे की ज्या दिवशी आपण पंढरीला प्राप्त झालो. पावलो पंढरी आनंद गजरे, आनंदाचा गजर उत्कर्ष घोष पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर वारकऱ्याला हा आनंद होत असतो. त्या आनंदाच्या भरामध्ये नृत्य गायन हर्षाचे प्रकार होतात. वाजतील तुरे, तुरे शब्दाचा एक अर्थ होतो तुतारी किंवा एक विशेष प्रकारचं वाद्य. शंख माहितीच आहे. भेरी शब्दाचा एक अर्थ आहे नगारा. पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुतारी शंख नगारा या प्रकारच्या वाद्यांचा गर्जनेचा घोष होतो. आनंदाचा भर आहे. पंढरी क्षेत्रामध्ये हे एक विशेष प्रकारचं वाद्य आहे. यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये राहणारे महात्मे, त्यांची भेट झाल्यानंतर पावलो पंढरी क्षेम आलिंगनी, संत या सज्जनी निवविलो. पंढरी क्षेत्रामध्ये कोण राहत आहे? सत शब्द हा परमात्मवाचक आहे आणि त्या परमात्म्याचा ज्यांना संपूर्ण जनामध्ये साक्षात्कार झालेला आहे. या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, त्यांना सज्जन असं म्हणतात. आणि या सज्जन संतांना, शब्द तसाच आलाय बघा, तत्वज्ञ संत स्वीकारिती किंवा सज्जन असणारे संत यांना क्षेम आलिंगन, प्रेमपूर्वक आलिंगन दिल्यामुळे निवविलो, त्यांनी मला त्रिविध तापातून शांत केलं. संतच आपल्याला शांत करू शकतात, बाकी कोणी शांत करू शकत नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, संतांचे वचन वारी जन्मदुःख मिष्टान्न ते भूक निवारण, किंवा संतांच्या बाबतीमध्ये तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काळी संत संग, ते संत आपल्याला शांत करतात, दुसरे कोणी करू शकत नाही. पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा माय बाप. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नोहे अनेका सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. जो कोणत्याही प्रकारच्या प्रत्युपकाराची अपेक्षा न करता निर्व्याज प्रेम करतो त्याला सखा असं म्हणतात. साक्षात श्री विठ्ठल हा सखा, जगताचा मायबाप, आणि तो प्राप्त झाल्यामुळे आता पंढरीमध्ये जो आनंद मिळाला त्या आनंदाला देश काळ वस्तू कोणत्याही प्रकारचा परिच्छेद नाही, पार नाही म्हणजे मर्यादा नाही किंवा शेवट किंवा अंतही नाही. पावलो पंढरी एरझार खुंटली, माऊली ओळली प्रेम पान्हा. या पंढरी क्षेत्राला प्राप्त झाल्यामुळे एरझार खुंटली, जाणं आणि येणं, याला एरझार असं म्हणतात. जीवाचं येणं जाणं कुठं आहे? जन्माला यायचं, मृत्यूला प्राप्त व्हायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम इव संसारे. जीवाच्या पाठीमागे लागलेली अनिष्ट परंपरा, यालाच संसार, एरझार, आवागमन किंवा जन्म मरण असं म्हणतात. पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर ते एरझार बंद झाली. उपलक्षणाने अर्थ करायचा, पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं. दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान आहे.
आणि ज्ञान झालं तर अज्ञानाचं असणारं बंधन कार्यासहित निवृत्त होतं. हाच जन्म मरण परंपरेला नष्ट करण्याचा पर्याय आहे, असा सगळा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. पावलो पंढरी एरझार खुंटली माऊली विठाई माऊली प्रेम पाना प्रगट करून आमच्याकरता प्रसन्न झाली. त्यामुळे एरझार बंधन राहत नाही. मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता तयाती समुद्धरता अथिमी सदा. मनोनिगा माझ्या भक्ता एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. माझ्या असणाऱ्या भक्ताला संसाराची काळजी करावी लागत नाही. पावलो पंढरी आपुले माहेर. आमचं माहेर काय असेल? पंढरी क्षेत्र आहे. आणि या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर नाही संसार तुका म्हणे नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते किंवा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मामुपेत्य तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते किंवा यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता पुन्हा संसार प्राप्त होणारच नाही. पुढच्या अभंगातून तुकोबाराय कलियुगाचा प्रभाव सांगून उपदेश करतात. खिस्तीचा उदीम उदिमातहीन करीती ब्राह्मण कलियुगी व्यवसाव करी पर्वत मांगापाशी ते पै विटाळाशी न मानिती. मांगीनिशी नित्य करीत असे लेखा तोंडावरी थुंका पडतसे. आशा माया रांडा नावही कागदी आठविना कधी नारायण. तुका म्हणे देह झाले पराधीन पांडुरंगाविन गती नाही. कलियुगाचा प्रभाव कसा आहे? श्रीमद भागवतामध्ये हे महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. त्या भक्तीला तारुण्य प्राप्त झालं, पण ज्ञान आणि वैराग्यांना मात्र वार्धक्य मिळालं. नारद महर्षीने त्या भक्तीला सांगितलं, काळजी करू नको बालिके, हा सगळा कलियुगाचा प्रभाव आहे. कलियुगाचा प्रभाव जाईल. कलियुगामध्ये काही सार गोष्टी आहे, कलियुगामध्ये काही असार गोष्टी आहे. ज्या साधना तपाने समाधियोगाने जी गोष्टी योगाने मिळत नाही ते कलियुगामध्ये चांगल्या प्रकारे कीर्तन भक्ती केली की लवकरात लवकर प्राप्त होते. हे कलियुगातलं सार जाणूनच परीक्षिती राजाने कलियुगाला आश्रय दिलेला आहे. त्याचा हा भाग एक चांगला आहे. पण दुसरीकडे कलियुगाचा भयानक असणारा भाग सांगतात. कलियुगामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या शुद्ध आणि उच्चवर्णीय लोकांवर कलियुगाचा एवढा प्रभाव झाला तर कैमुतिक न्यायाने बाकीच्या लोकांवर किती प्रभाव होऊ शकतो याचा आपल्याला यातून सूचना कळू शकते. कलियुगामध्ये कोण व्यवहार करतात? कलियुगी ब्राह्मण उदिमात उदिमहीन खिस्तीचा करीती. कलियुगामध्ये सगळ्यात मोठा प्रभाव भागवतामध्ये असा आला आहे. ब्राह्मणस्य ह्युदेहोयम क्षुद्रकामाय निश्यते कृच्छ्राय तपशेचेह प्रेत्यानंत सुखायच. ब्राह्मणाचा देह क्षुद्र कामाकरिता नाही, जिवंत असताना अत्यंत भयानक तप करावे आणि देह त्यागानंतर अनंत सुखाला प्राप्त व्हावं याकरिता तो देह आहे. पण कलियुगाचा प्रभाव त्यांच्यावर असा झाला की खिस्तीचा उदीम. खिस्ती म्हणजे काय? व्याजबट्ट्याचा. उदीम म्हणजे व्यापार, ज्याच्यामध्ये व्याज मिळतं, असा असणारा हा व्यापार उदीमातहीन अत्यंत कनिष्ठ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहे. त्यामध्ये अर्थार्जन करावं हा सुद्धा पुरुषार्थ आहे. पण त्यासाठी जोडून या धन उत्तम व्यवहार ही मर्यादा आहे. अन्यायाने जर धन उपार्जन केलं ते 10 वर्ष राहतं आणि 11व्या वर्षाला प्रारंभ झाला की वाडवडिलांनी प्रामाणिक कमवलेलं आणि आपण अन्याय मार्गाने कमवलेलं सगळं नष्ट होतं. अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्तित्वेकादशी वर्षे समूलम च विनश्यती. म्हणून व्याजाचा व्यापार सगळ्या व्यापारात कनिष्ठ आहे, हीन आहे. पण कलियुगामध्ये उच्चवर्णीय ते करतात. म्हणजे उच्चवर्णीय हीन व्यापार करतात. कलियुगाचा प्रभाव आहे. ते व्याजाचा पैसा चांगला नाही. मी एक सतकथा अंकामध्ये कथा वाचली. गुरु नानकजी ज्या चरित्रामध्ये कथा आली आहे. ते प्रवचन करायचे आणि गरिबांनी भाकरी आणून दिल्या, शिळ्या भाकरी आनंदाने खायचे. एक श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी मिठाई घेऊन आला आणि बहुधा कथा प्रवचनामध्ये कीर्तना श्रीमंत लोक आले की त्यांची अपेक्षा असते महाराजांनी आपल्याला पुढं जागा द्यावी किंवा आपली काहीतरी शब्द सुमनांनी स्तुती करावी, अशी ती श्रीमंतीची घाव असते. गरिबाच्या भाकरी आनंदाने घ्यायच्या आणि श्रीमंत सावकाराची मिठाई ते खात नव्हते. तो हल्लीच्या काळामध्ये त्या श्रीमंताचा इगो हर्ट झाला ना,
दुखवला गेला तो. आणि त्याने नानकांना विनंती केली, शिळ्या भाकरी खाता माझ्या देखत माझी मिठाई का स्वीकारत नाही. नानकांनी एका हातामध्ये ती मिठाई घेतली आणि एका हातामध्ये शिळ्या भाकरी घेतल्या आणि दोन्ही मुठी आवळल्या. शिळ्या भाकरी ज्या मुठीमध्ये होत्या त्या बोटाच्या फटीतून दुधाचे थेंब पाजरू लागले, कारण ते कष्टाने घामाने कमवलेली भाकरी होती. ज्या हातामध्ये मिठाई होती ती मूठ आवळल्याबरोबर त्या बोटाच्या फटीतून रक्त पाजरू लागलं. नानकांनी सांगितलं, खरं सांग, मी आता मिठाई खाऊ का तू लोकांचं व्याजाने सेवन केलेलं, शोषण केलेलं रक्त प्राशन करू? सगळ्यात कनिष्ठ व्यापार तो आहे, पण ते करतात कलियुगामध्ये. हा प्रभाव आहे कलियुगाचा. व्यवसाव करी पर्वत मांगापाशी, अत्यंत कनिष्ठ नीच वर्णाची याती असणाऱ्या पर्वत मांगापाशी तो व्यवसाय करतो. ते पै विटाळ अशी न मानिती, पण ही अशुद्धता आहे असं मात्र ते मनाने मानत सुद्धा नाही. मागेनिशी करी नित्य करीत असे लेखा, लेखा म्हणजे हिशोब. नीच वर्णाची असणारी स्त्री तिच्याबरोबर आपला हा हिशोब करतो आहे आणि तो व्यापार करत असताना त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषाचा बोलता बोलता तिच्या मुखातला थुंका अंगावर पडतो आहे, पण त्याचं त्याला काही वाटत नाही. तोंडावरी थुंका पडत असे, कागदावर त्यांच्या नावाचा उल्लेख करतो. आशा, माया, रांडा नाव हे कागदी, कागदावर त्यांचा हिशोब नाव ठेवतो, परंतु आठविना कधी नारायण भगवंताचं स्मरण करावं याची कधी स्मृती त्याला होत नाही. तुका म्हणे देह झाले पराधीन, पांडुरंगाविन गती नाही. असा कलियुगाचा प्रभाव असल्यामुळे धनार्जन करण्यासाठी देह पराधीन झाले. तो ज्ञानोबांचं प्रमाण आहे, जे प्राणिया कामी भरू देहाचे वरी आदरू. देह पराधीन झाले म्हणजे देहाच्या आधीन हे होऊन गेले, कारण देहाचं पालन पोषण करावं याला देहवासना असं म्हणतात. आणि त्या देहवासनेसाठी अनेक प्रकारचे भोग आणावे लागतात. भोग संपादन करण्यासाठी धनार्जन करावं लागतं. म्हणून तर ते अन्यायेन अर्थसंचयान 16व्या अध्यायामध्ये पद आलेलं आहे. अन्याय मार्गाने अर्थसंचय करतात, याचा अर्थ देहाच्या अधीन गेले. आणि देहाच्या अधीन जरी गेले तरी पण अंततोगत्वा मग हे तव पाच मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला की गिमसावा शिन आपुला, पांडुरंगाविन गती नाही. सद्गती प्राप्त करायची असेल तर एका पांडुरंगा वाचून दुसऱ्या कोणत्याही मार्गाने नान्य हा पंथा विद्यते नाय, दुसरी कोणती त्याला गती प्राप्त होऊ शकत नाही. जर या मार्गाने गेला तर अधोगतीच आहे, देवाशी शरण आला तर सद्गती आहे. कशी देवाची शरणागती करावी, एकविध भावाने करावी, तो भाव पुढच्या अभंगातून सांगतात. तो आम्हा सोयरा सज्जन सांगाती, तुझ मज प्रीती चालू सदा, तो माझा जिव्हाळा जीवाचा जीवलग, होशी अंतरंग अंतरीचा, गणगोत मित्र तो माझे जीवन, अनन्य शरण तुझ्या पायी, तुका म्हणे सर्व गुणी तुझा दास, आवडे अभ्यास सदा तुझा. तो आम्हा स्वयरा हा एकविध प्रकरणातला अभंग आहे. ज्या भगवत भक्तांनी देवाशी आपलं नातं जोडलेलं आहे त्याच्या मनातली ही भावना आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव वंदुष सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. आता संसारातली सगळी नातं त्याने सोडलेली आहे. सोडिला संसार माया तयावरी फार. ज्याने संसारातली सगळी बंधनं सोडलेली आहे, तरी देहादी काही संसारे सर्व ही मांडलेशी जे गुंफिरे, तेथ ना तुडी तो वागुरे वारा जैसा. ज्याप्रमाणे एखाद्या जाळ्यामध्ये वारा अडकत नाही, तसा देहादिक प्रपंचामध्ये तो अडकला जात नाही. ज्याने संसाराचे सगळे पाश तोडलेले आहे, गेले आशा पाश निवारोनी एका देवाशी नातं लावलं आहे. कसं? देवाला संवाद करतात तुकोबर आहे, तो आम्हा सोयरा. आम्हा म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या भक्तांचा तो सोयरा, जीवलग, प्रेम करणारा आहे. सज्जन, कपट न करणारा, सांगाती, सोबती आहे. संसार मार्गातून चालत असताना देव हा सोबती आहे. देव सांगाती असेल, देव सखा जरी जग अवघे कृपा करी, संपूर्ण जग आपल्यावर कृपा करतं. तुझ मज प्रीती चालो सदा. कोणत्याही प्रसंगामध्ये अनुकूल प्रसंग आला किंवा जीवनामध्ये प्रतिकूल जरी प्रसंग आला किंवा देहपात होण्याचाही प्रसंग जरी आला,
तरी देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणाऱ्या जी प्रीती, निष्काम, निर्व्याज, निर्निमित्त, निरतिशी असणारी जी प्रीती ती सदा चालू, त्याच्यामध्ये खंड होता कामा नये. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तीन अवस्था आल्या काय, किंवा बालपण, तरुणपण आणि वार्धक्यपण आलं, किंवा मरणाचाही जरी प्रसंग आला, तरी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणारा प्रेमाचा व्यवहार सदैव चालत राहावा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये. याला अखंड प्रेम असं म्हणतात. तो माझा जिव्हाळा, जीवाचा जीवलग, संपूर्ण जीवाचा जीवलग. संपूर्ण प्राणी मात्रा जगतात ना, त्याला कारण देवाची सत्ता आणि स्फूर्ती आहे. जर भगवंताचं अधिष्ठान आपल्याला सत्ता स्फूर्ती नसेल तर जीवाचं असणारं जीवत्व सिद्ध होणार नाही. आणि एखाद्या झाडाला ज्याप्रमाणे ओलावा मिळाला की त्याला पालवी टवटवीतपणा येतो, तसा तुझ्या ठिकाणी असणारा भक्तिप्रेमाचा जिव्हाळा तो मिळाला की जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. ज्ञानोबा म्हणतात ना, जयाचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मज एकातेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. तो माझा जिव्हाळा आहे, जीवाचा अत्यंत जीवलग आहे. होशी अंतरंग अंतरीचा, ज्याच्या समोर आपल्या अंतरीचा भाव प्रगट करावा. रहस्य जर आपल्याला रहस्य ठेवायचं असेल तर त्याचं एक रहस्य आहे, ते कोणाला सांगूच नाही. हे रहस्याचं रहस्य आहे. पण काही नाते मात्र असे असतात की ज्यांच्या समोर आपण आपलं मनही प्रगट करू शकतो. भगवंताने असं म्हटले, अर्जुना अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावोनी सुख संचले होणे ठाशी. सगळ्यापासून चोरून ठेवलं, पण अर्जुना तुला मी सांगतो आहे का, कारण तू सुद्धा तुझं मन माझ्यासमोर मोकळं करतो आहे. म्हणून मन जर मोकळं करायचं असेल तर त्याला मनही मोकळंच लागतं, त्याशिवाय ते मोकळं करता येत नाही. म्हणून देवा माझ्या अंतर्भाव कुठं सांगावा तर तू आहे. होशी अंतरंग अंतरीचा, अत्यंत अंतरंग अंतरीचा अंतरंग तो माझा आहे. गणगोत माझे गणगोत मित्र तो माझे जीवन. माझं जीवन कोण असेल, विठ्ठल आमुचे जीवन. आम्ही जगतो आहे ते तुझ्यासाठी. चित्ते मीची झाले, मियाची प्राणे धाले, जीव मरो विसरले बोधाची आभोली. तो माझं जीवन आहे, तो माझा मित्र आहे. मित्राच्या बाबतीमध्ये ददाती प्रतिगृह्णाती, गोह्यम आख्याती पृच्छती, भुंक्ते भोजेते चैवम, षड्विधम मित्रलक्षणम. असा तो माझा मित्र आहे. आणि गण गोत, गोत म्हणजे गोत्र, नातेवाईक, कुटुंब, भाऊबंद हे सगळे नाते तुझे माझ्याशी आहे. अनन्य शरण तुझ्या पायी, तुझ्या चरणाच्या ठिकाणी मी अत्यंत अनन्य शरण झालो आहे. तुका म्हणे सर्व गुणे तुझा दास, सर्व गुणे काया वाचा मनाने किंवा अहम भावाने सुद्धा मी तुझा दास झालो आहे. आता कायम तुझं नामस्मरण करावं हाच अभ्यास मला कायमचा आवडतो आहे. वारंवार जी गोष्ट केली जाते त्याला अभ्यास असं म्हणतात. आणि तुझा सदा अभ्यास मला आवडतो. भगवंताने सुद्धा असं म्हटले, तो अभ्यास करत असताना अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. अरे अर्जुना, जर अभ्यास केला, येणेचे अभ्यासीसी योगू, चित्तासे करे बा चांगू, आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. मनुष्याने जर अभ्यास केला तर पांगळाई व्यक्ती पर्वतारोहण करू शकतो. तसं कायम तस्मा सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धच हा अभ्यास आहे. आणि तुझ्याविषयी अभ्यास मला आवडतो, याला स्वाध्याय असं म्हणतात. पुढे देवाची करुणा तुकोबाऱ्या भागता. देवा, जसं माझं सामर्थ्य असेल तसं मी तुझी आराधना करणार आहे, पण यातलं मात्र स्वीकार करावा असा भाव. आवडील तैसे तुझं आळवीन, वाटे समाधान जेव्हा तैसे, नाही येत काही लौकिकाचे चाड, तुझं विन गोड देवराया. पूर्वी मनोरथ अंतरीचे अर्थ, धायेवरी गीत गाय तुझे, तुका म्हणे लेकी आळवी माहेरा, गावोया संसारा तुझं तैसे. आवडेल तैसे 2-3 अर्थ होतील याचे. तुझं आवडेल तैसे आळवीन, तुला आवडेल तशा प्रकार मी तुझी आळवणूक करेल, भक्तिभावाने स्तुती करेल. हा पहिला अर्थ. तुला ते आवडलं पाहिजे. मनमना भव मत भक्तो, हे तुला आवडतं. तुला जसं आवडतं, किंवा पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या,
भगवंतानी भक्ती असं म्हटलं आहे, प्रेमपूर्वक जर आळवणूक केली की ती तुला आवडते. जशी तुला आवडेल तसं मी आळवील, किंवा मला जसं वाटतं आहे. आवडी शब्दाचे दोन अर्थ आहे, वाटेल तसं किंवा आवडेल म्हणजे प्रिय वाटणं. तुला प्रिय वाटत असेल तशी मी आळवणूक करेल, किंवा जशी माझी शक्ती सामर्थ्य असेल तशा पद्धतीनं मी मला आवडेल तसं तुझं आळवीन, तुझी मी आळवणूक करेल. वाटे समाधान जे वाटायचे, माझ्या अंतकरणाला समाधान वाटेल तशी मी तुझी आळवणूक करेल. आणि या बाबतीमध्ये नाही येथे काही लौकिकाची चाड. चाड म्हणजे इच्छा, अपेक्षा किंवा गरज. लोकांनी आपली स्तुती करावी अशी मला अपेक्षा नाही. परमार्थामध्ये देह वासना, शास्त्र वासना, आणि तिसरी आहे लोकवासना. सर्वात घातक ही लोकवासना आहे. बऱ्याचदा असं वाटतंही आपल्याला की आपल्या परमार्थी साधनेवर लोकांनी शिक्कामोर्तब करावा, म्हणजे आपण साधक आहे असं सिद्ध होतं. जोपर्यंत लोक म्हणत नाही की तुम्ही खरे साधक नाही, तोपर्यंत आपल्यालाही वाटतं आहे की नाही. म्हणजे लोकांनी आपल्याला प्रमाणपत्र द्यावं असं वाटतं की नाही, हे लोकवासना आहे. ते त्या चिरंजीव पदामध्ये आलं आहे, जनस्तुती लागे मधुर, म्हणते हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर, असं वाटतं की नाही. म्हणून ती लौकिकाची अपेक्षा जर असेल तर यातून खरं भजन होत नाही. हल्लीच्या काळामध्ये असं वाटतं आपल्याला, आता इंग्रजी शब्द वापरू नये, पण ते आपण जर एखादी चाल म्हटली, प्रमाण म्हटलं, तर लोकांनी आपल्याला दाद दिली पाहिजे. रिस्पॉन्स म्हणतात ना, वा क्या बात आहे, असं म्हणलं की वाटतं बरोबर आहे आपलं सगळं. तसं नाही. नाही येथे काही लौकिकाची चाड, लोकांमध्ये आपली प्रसिद्धी व्हावी अशी लौकिकाची मला अपेक्षा नाही. आणि खरं आहे, लोकव्यवहारामध्ये मनुष्य रंगला ना भजन नाही होत. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. साधना करत असताना आपण लोकांना प्रसन्न करण्यासाठी ही साधना करतोय का देवाला प्रसन्न करण्यासाठी साधना करतोय, याचा पहिल्यांदा विवेक विचार असायला पाहिजे बरं. नाहीतर असं आपल्याला बऱ्याचदा कीर्तन नावाचं क्षेत्र आहे, प्रवचन नावाची साधना आहे, पण असं वाटतं की ज्यांनी आयोजन केलं ते खुश व्हायला पाहिजे. लौकिकाची इच्छा आहे ही, आणि ही रम्य समाधान मग परमार्थात आल्यानंतर सुद्धा मिळत नाही. नाही येथे काही लौकिकाची चाड, तुझविन गोड देवराया. देवा, तुझ्या वाचून मला दुसरं काही गोड नाही, लौकिक आवडत नाही. न पारमेष्टम न महेंद्रधिष्ण्यम, दुसरं काही आवडत नाही. म्हणून देवा, पूर्वी मनोरथ अंतरीचे आर्त. आर्त म्हणजे अत्यंत उत्कट असणारी माझी तीव्र इच्छा आहे. ते माझे मनोरथ आपण पुरवावे. कोणते पुरवावे? धायेवरी गीत गाये तुझे. धाये तृप्त होईपर्यंत तुझे गीत गाये. मी तुझ्या गीताचं, गुणानुवादाचं गायन करणार आहे. भागवतामध्ये अंतकरणात प्रेम प्रगट झालं की 5 प्रकारचे भाव प्रगट होतात. हसती, रोदिती, रौती, गायती, नृत्यती लोकबाह्याः. हे सगळे भाव प्रगट होतात. जोपर्यंत माझी तृप्ती होत नाही तोपर्यंत मी तुझे गुणानुवाद करणार, माझी अपेक्षा पूर्ण करावी. कसं गायन करणार? तुका म्हणे लेकी आळवी माहेरा. ज्याप्रमाणे एखादी सासूर वाशिन असणारी स्त्री, सुवासिनी पतिव्रता माऊली आहे, माहेरापासून तिचा वियोग झाला, मग सासरामध्ये गेल्यानंतर जुन्या काळामध्ये जात्यामध्ये धान्य टाकून ते दळण करायचे किंवा पिठाचा संचय करायचे. मग त्या जात्यावर ओव्या गायल्या जायच्या, आणि त्या काम चालू आहे सासरमध्ये, सासूरवाडीमध्ये काम, आणि त्या ओव्या ज्या आहे ना जात्यावरच्या, त्याच्यात वर्णन आहे माहेराचं. तसं राहतोय मी देहामध्ये, देवगावामध्ये स्तुती चालू आहे देवाची. तुका म्हणेले की आळवी माहेरा, गावूया संसारा तुझं तैसे. आम्ही संसारात आहे, पण त्या लेकीप्रमाणे तुझी आळवणूक करणार आहे. पुढच्याही अभंगामध्ये करुणा भाकलेली आहे. माझे मुख नामी रंगो सर्व काळ, गोविंद गोपाळ रामकृष्ण, अबद्ध चांगले गाऊ भल तैसे, बाळ वदे जैसे माये बापा. तुका म्हणे मजन लावी वाकडे, मी तुझे बोबडे बाळताने. देवा, माझे मुख सर्व काळ नामी रंगो. सर्व काळात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये खंड न पडता सर्व काळामध्ये माझे मुख
नामी रंगो, तुझ्या नामस्मरणाच्या रंगामध्ये रंगून जावं, तन्मय व्हावं. कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. मग कोणतं नामस्मरण करायचं? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ज्ञानोबाने केली कीर्तनाची व्याख्या आहे. एकतर त्या कीर्तनामध्ये विशद स्पष्ट आत्मचर्चा असावी, म्हणजे आत्मस्वरूपाचं प्रतिपादन करावं. सदा विचारे तस्मात याप्रमाणे, किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामस्मरणाचे प्रबंध गायन करावे. गोविंद गोपाळ रामकृष्ण या नामस्मरणाने कायमचं तुझ्या रंगामध्ये, नामस्मरणाच्या रंगामध्ये माझं मुख रंगून जावं. अबद्ध शब्द वेडे वाकडे असतील किंवा चांगले असतील किंवा भलतैसे असतील, अबद्ध गाऊ, चांगले गाऊ, भलतैसे गाऊ. जशी आमची इच्छा तसं गायन. कधी कधी मग आनंदाच्या भरात स्वरात, नाहीतर मग अबद्ध असेल तर जोरात. अबद्ध चांगले गाऊ भलतैसे. कसं बाळ वदे जैसे माये बापा, बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणे माऊली रिझी जेवी. एखादा लहान मुलगा असतं, त्याला पिताश्री बाप असं म्हणता येत नाही, पण ते बोबड्या शब्दाने बोलतं. पण बोबड्या शब्दाने जरी बोललं तर आईला असं वाटतं माझ्या मुलाच्या या बोबड्या शब्दासमोर विष्णू सहस्रनामाला सुद्धा काहीच किंमत नाही. बाळ होते जैसे माये बापा, कारण ती कौतुक करते आहे. स्वभाव माये बापांचा, अपत्य बोली जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आती, तसा तुम्हाला संतोष व्हावा. तुझे नाम गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचो थाथा, तुझे रंगी नाचो थाथा. याप्रमाणे आम्ही क्रिया करणार आहे. पण देवा, या बाबतीमध्ये शब्द चुकला, शब्द बघू नका, शब्दाच्या पाठीमागचा भाव बघा. तुका मने मज न लावी वाकडे, वाकडे न लावी हा वाक्प्रचार आहे. वाकडं लावू नका, आमच्या शब्दातल्या चुका काढू नका. मी तुझे बोबडे बाळताने, मी तुझं बोबडं बोलणारं, तान्ह ज्याला अजून जाणीव आलेली नाही, असं मी तुझं बाल आहे. ही वात्सल्य भावातून केलेली करुणा आहे. पुढच्या अभंगातून तुकोबाराय नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादन करतात. या लागी आवडी म्हणा रामकृष्ण, जोडा नारायण सर्व काळ, सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचीशी उच्चारा रामहरी, न लागती कष्ट न लगे सायास, करावा अभ्यास विठ्ठलाचा, न लगे तपतीर्थ करणे महादान, केल्या एक मन जोडे हरी, तुका म्हणे काही न वेचिता धन, जोडे नारायण नामासाठी. कलियुगामध्ये कलौ तद्हरी कीर्तनात केवळ एक नामस्मरण केलं तर नामस्मरणाने सगळ्या साधनापासून मिळणारं साध्य परमात्मा सहज प्राप्त होतो. असं नामाचं महात्म्य आहे. या लागी, याकरिता आवडी रामकृष्ण म्हणा. कारण का, जोडा नारायण सर्व काळ, जोडा म्हणजे प्राप्त करा, सर्व काळ हे मागच्या पदाकरता घ्यायचं आहे. आवडी सर्व काळ रामकृष्ण म्हणा. कारण काय मिळवायचं, काय नारायण जोडा. तुकोबारायांचं प्रमाण आहे, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तो जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. या देहामध्ये भवरोगाला नष्ट करता येतं, जीवपणाचा बाध करता येतो आणि नारायणाची प्राप्ती करता येते. ते नारायणाची प्राप्ती करा, जोडा नारायण. पण यासाठी सर्व काळ, सर्व काळ म्हणजे कालपरिच्छेद उडवला, कालपरिच्छेद ठेवला नाही. पुन्हा म्हणजे सर्व काळ रामकृष्ण म्हणा, आणि त्यातही पुन्हा आवडी म्हणा, प्रेमाने म्हणा. सर्व काळ नामस्मरण केलं, प्रेम नसेल तर देव त्याला किंमत देणार नाही. सोपे हे साधन लाभ येतो घरा, हे साधन सोपं आहे. आणि ज्या भगवंताची प्राप्ती करायची, त्या प्राप्तीसाठी आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही. सर्वात मोठा असणारा लाभ तो चालत आपल्याकडे येतो. योग्यता संपादन झाली ना तर परमार्थातल्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येतात. सुखे येतो घरा नारायण. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, जर आंब्याच्या झाडाला आंबा परिपक्व झाला की पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही, तो आपोआप येतो. किंवा कमळाच्या पुष्पातला सुगंध प्रगट झाला की भ्रमराला निमंत्रण द्यावं लागत नाही, तो आपोआप येतो. किंवा आपली जर कर्मसाम्य दशा प्राप्त झाली, श्रीगुरु आपोआप भेटतात. तसे आपली योग्यता या साधनेची झाली की सुखे येतो घरा नारायण. साधन सोपं आहे,
पण सामर्थ्य एवढं आहे की परमात्म प्राप्तीचा लाभ स्वतःहून आपल्या घराकडे चालत येतो. वाचेशी उच्चारा राम हरी, याकरिता योगी ज्याच्यामध्ये रममान होतात तो राम आहे. आणि जो भक्ताचं चित्त अपहरण करतो तो हरी. असा रामकृष्ण हरी वाचेशी उच्चारा, कायम त्याचं नामस्मरण करा. न लागती कष्ट, इतर साधनेमध्ये जसे कष्ट करावे लागतात तसे कष्ट किंवा सायास परिश्रम या साधनेत करावे लागतात. कष्टच नाही असं नाही, कष्ट आहे, पण इतर साधनेप्रमाणे कष्ट करावे लागत नाही. करावा अभ्यास विठ्ठलाचा, वारंवार वारंवार विठ्ठलाचं ध्यान करावं, नामस्मरण करावं, असा हा अभ्यास वारंवार केला पाहिजे. न लगे तप, तप 3 प्रकारचं. तपामध्ये ताप आहे आणि तापल्यानंतर शुद्धता आहे. सोन्याला जर अग्नीमध्ये तापवलं तर त्याचा हिणकस भाग जळून जातो, शुद्ध सोन्याची प्राप्ती होते. तसं कायिक, वाचिक आणि मानसिक 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या तपाचा विचार आला आहे. किंवा विवेकालाच तप असं म्हटलं आहे. देह जीवाची मिळणी, जो उदय जतसुये पाणी, तो विवेकांत करणे जाग विजो, यालाही तप असं म्हटलं. आत्मपर्याय लोच, तपाचा हा निर्वच. पण अशी साधनं करण्याची गरज नाही. किंवा एखादी तीर्थयात्रा करावी, महान असणाऱ्या पृथ्वीचं दान करावं, असंही करण्याची गरज नाही. बलिराजाने महादान केलं, पण एखादा नामस्मरण करत असेल तर तेही करण्याची आवश्यकता नाही. न लगे तप तीर्थ करडे महादान, पण एक करा केल्या एक मन जोडे हरी. एक मन म्हणजे मन एकाग्र केलं तर परमात्मा प्राप्ती होऊ शकते. मन जर अनेक ठिकाणी विभागलं असेल तर भगवत प्राप्ती त्यासाठी कठीण आहे. तुका म्हणे काही न वेचिता धन, कोणत्याही प्रकारचं धन म्हणजे व्यावहारिक धन खर्च न करता नामासाठी नारायण जोडे, केवळ नामस्मरणाच्या मोबदल्यामध्ये भगवत प्राप्ती होऊ शकते. आता नामस्मरण आवडतं त्याला अनंत पुण्य लागतं. बघा ज्ञानोबारांची ओवी आहे ना, ज्ञानोबारा म्हणतात, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगीचे एक वेळ यावया. तो प्रकार या अभंगात सांगितला. हजारो जन्माची सेवा असेल तर नामस्मरण आवडतं, आणि जर पाप असेल तर नामस्मरण आवडत नाही. तो प्रकार पुढे. पाप या चांडाळा हरिकथा नावडे, विषयी आवडे गाणे त्याला. ब्राह्मणा दक्षिणा देता रडी रुका, विषया लागी फुका लुटी धन, वीत भरी लंगोटी नेदी अतिताला, भोर प्याशी शाला वाटी तसे. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. अत्यंत पापी आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये कायम परपीडाच केलेली आहे, त्याला म्हणतात पापी. चांडाळ, ज्याचा शास्त्राने निषिद्ध सांगितलेला आहार भक्षण करणारा किंवा कुत्र्याचा मांस शिजवून खाणारा असा चांडाळ. हरी कथा नावडी, त्याला हरीची कथा अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. त्याला कथा आवडतात इतर प्रकारच्या, हरिकथा आवडत नाही त्याला. ते काय आवडतं? विषयी आवडे गाणे त्याला. विषयाच्या बाबतीमध्ये शृंगारिक असेल, ग्राम्यगीत असेल, असं गाणं मात्र त्याला चांगल्या प्रकारचं आवडतं. हरिकथा आवडत नाही. तो आज कीर्तनामध्ये काही आनंद नाही आला, हरिकथा नाही आवडत. आणि जर असा हल्लीच्या भाषेमध्ये माहोल तयार झाला, वा वा, विषयी आवडे गाणे त्याला, ते चांगलं आवडतं. ब्राह्मणा दक्षिणा देता रडे रुका, रुका म्हणजे 1 पैसा, आण्याचा 12वा भाग देता कुणाला? शुद्ध आचरण करणारा ब्राह्मण आहे, वेद पाठक आहे, त्याला एका असणाऱ्या आण्याचा 12वा भाग रुका देताना रडतो, म्हणतो नाही नाही आज मात्र फार मोठी हानी झाली आपली, असं ब्राह्मणाला दक्षिणा दिली तर रडतो. आणि विषया लागी, विषयाची प्राप्ती होत असेल तर मग फुका लुटी धन, व्यर्थ भरमसाठ धन आपलं खर्च करतो. ज्ञानोबाराय म्हणतात बघा, दृष्टादृष्टाची जोडी, लागी भांडवलन सुटे कवडी, जे तर सर्वस्वी हानी तेथ कोडी वेचिते का. ज्यामुळे दृष्ट किंवा दुष्ट कल्याण होईल, कवडी वेचणार नाही, आणि सर्वस्वाची हानी होईल मग उधळपट्टी करणार. असा विषया लागी फुका लुटी धन, दान देत नाही. वीत भरी लंगोटी नेदी अतिताला, एखादा अतिथी आहे ज्याला वस्त्राची गरज आहे, त्याच्यासाठी मोजून वीतभर लंगोटीसुद्धा देणार नाही लज्जा रक्षणासाठी.
पण एखादा बहुरूपी जर आला, भोरप्या म्हणतात त्याला, त्या भोरप्याशी अगदी उंच उंच असणारे पांघरणारे लोकरीचे उंची वस्त्र त्याला तो मोकळ्या मनाने वाटीत असे. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, असं याचं आचरण असेल त्याच्या तोंडावर थुंका, त्याचा धिक्कार करा. कारण असं आचरण करणारा व्यक्ती आपल्या कर्माची फलं भोगण्याकरता यमपुरी जातो. तो यमपुरामध्ये जाणारच आहे. पुढच्या अभंगातून तुकोबाराय देवाच्या विषयी आपल्याला कशी आवड लागावी या बाबतीमध्ये उदाहरण देतात. आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून देवाच्या बाबतीमध्ये असं मन माझं लाचावलेलं आहे किंवा लाचावं किंवा त्याला ती आवड निर्माण व्हावी अशी करुणा पुढे भागतात. क्षुधार्थी दुष्काळी अन्न पिढी येले, मिष्टान देखिले तेने जैसे, तैसे तुझे पायी लाचावले मन, झुरे माझा प्राण भेटावया, मांजरी देखिला लोणियाचा गोळा, लावून या डोळा बैसलेशी, तुका म्हणे आता झडी घालू पाहे, पांडुरंगे माये तुझे पायी. देवा तुझ्या चरणावर माझं मन कसं झडप घालू पाहत आहे या बाबतीमध्ये तुकोबाराने उदाहरण दिलेले आहे. 2 दृष्टांत दिले आहे. तुकोबारा म्हणतात एखादा व्यक्ती क्षुधार्थी, अर्थी म्हणजे अपेक्षा असणारा, जसं की एखादा विद्यार्थी म्हणजे विद्येची अपेक्षा आहे, श्रवणार्थी ऐकण्याची अपेक्षा आहे, परीक्षार्थी परीक्षा देतो. तसं ज्या पुरुषाला क्षुधा म्हणजे अत्यंत भूक लागलेली आहे, प्राण व्याकुळ झाला, अगोदर तो क्षुधार्थी आहे म्हणजे भुकेनं पीडित झालेला आहे, पुन्हा त्यात दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळी, आणि अन्न पिढी येले म्हणजे अगोदरच भूक लागावी, त्यातही पुन्हा दुष्काळ पडावा आणि त्याला अन्न प्राप्तीच्या बाबतीमध्ये पीडा निर्माण झाली आहे. आणि आशाचा जर उदय झाला आणि त्याला जर असा एखादा व्यक्ती म्हणला उद्या द्वादशी आहे आमच्याकडे या बरं आणि तो विचारतो मग मेनू काय आहे, मिष्टान्न देखील तेने जैसे, त्या व्यक्तीने ज्याप्रमाणे गोड पक्वान्न मिष्टान्न पाहिलं की मग तो मागं पुढं पाहत नाही. कोण पाहे तयाकडे, तो वेळ काळ पाहत नाही. जसा तो त्या पंक्तीवर तुटून पडतो तैसे तुझे पायी लाचावले मन, तसंही देवा माझं मन तुझ्या पायी लाचावले, अत्यंत कासावी झालं, तळमळ करत आहे. असं वाटतं किती तुझं नामस्मरण करावं, त्याने माझी तृप्ती होत नाही. झुरे माझा प्राण भेटावया, तुझ्यासाठी माझा प्राण तळमळ करतो आहे. लाचावले म्हणजे सोकला आहे, चटक लागली आहे. या मनाला जर चटक लागली तर ते सोडत नाही. मनाचा एक स्वभाव आपल्याला माहिती चंचल आहे, पण त्या मनाचा दुसरा एक चांगला स्वभाव माहितीच नाही. ज्याची त्याला चटक लागते ते सोकताना त्याला ते सोडत नाही. काजे या मनाचे कनिके, जे देखिले गोडीच्या ठाया सोके, त्याला एखाद्या गोडीची चटक लागली सोकलं ते सोडत नाही. फक्त आपल्यावर ते अवलंबून आहे की त्याला आपण विषयाची गोडी द्यायची की विठ्ठलाची गोडी द्यायची. ज्ञानोबारा म्हणतात तरी गायसे करी या आठा पहारा माझारी मोटके, निमिषभरी देतो जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. ही गोडी प्राप्त झाली, मन चंचल आहे हे मान्य आहे, पण ज्या ठिकाणी त्याला गोडी मिळते त्याला ते कधी सोडत नाही, हे त्याचं मनाचं चांगुलपणा आहे. झुरे माझा प्राण भेटावया, तुझी भेट होण्याकरता माझा प्राण अत्यंत झुरतो आहे, कासावीस होतोय, तळमळ करतो आहे. हे झालं पहिलं उदाहरण. क्षुधार्थी दुष्काळामध्ये अन्नाने पिडलेला, जसं अन्न पाहिल्याबरोबर त्याला आनंद होतो तसं मलाही झालेला आहे. मांजरे देखिला लोणियाचा गोळा, सुगरण माता भगिनी आहे, तिने मातीच्या डेऱ्यामध्ये दूध तापवलं. कसं, सकाळी 10 वाजता डेरा चुलीवर ठेवला, शेणाच्या गोऱ्याचे खंड तयार केले आणि ते चुलीमध्ये टाकले. असं मंद अग्नीवर दूध तापण्याचं पण शास्त्र आहे. जास्त अग्नी लावला की ते उतू जातं आणि मंद अग्नीवर चांगलं तापतं. असा बदामी रंगाचा साईचा थर त्यावर जमा झाला. सायंकाळी 4पर्यंत ते तापतच राहिलं. साय जर बाजूला काढली, एकादशी पण करतो वर्णन, साय जर बाजूला काढली तर त्यावर तुपाचा तवंग तयार होतो. अशा दुधाला विरजण लावलं तर उन्हाळ्यामध्ये विरजण लवकर लागतं, हिवाळ्यामध्ये लागत नाही, पावसाळ्यामध्ये सुद्धा थोडासा वेळ लागतो. दही जर चांगलं तयार झालं, पुन्हा ते डेऱ्यात पाहिजे, म्हणजे पाण्याचा अंश सुकून जातो. चांगल्या प्रकारे असं दही तयार झालं
ते हातवटी जाणिवेच्या आयनी करिता दधी कडसनी नवनीत निर्वाणी दिशे जैसे. दयाचं मंथन केलं की लोण्याचा गोळा प्राप्त होतो. आणि हे सगळं पाहिलं CCTV लावून एका मांजराने. मांजरे देखीला लोणी याचा गोळा, त्याने तो लोण्याचा गोळा पाहिला. मग लावून या डोळा बैसलेशे, असं ते टक लावून पाहतं की ही सुगरण माता भगिनी कधी एकदा घराच्या बाहेर जाते आणि त्या लोण्यावर मी झडप घालतो. त्याला ते आवडतं बरं. ते मलाही चांगला अनुभव आला. आपल्या आश्रमामध्ये बहुतेक ते काहीतरी तेलाचा डाळण्याचा वगैरे काहीतरी डबा असेल. रात्री मी झोपलो, बोक्या आला आणि पाहिलं त्याने सगळा डबा स्वच्छ करून टाकला. म्हणलं बरं झालं, सकाळी आपण घासून ठेवू. मांजरे देखील त्यांना ते स्निग्ध पदार्थ आवडतात. आणि तूप असेल, दूध असेल, इतके गुपचूप येतात ते, चाहूलसुद्धा लागू देत नाही. मांजराने किंवा बोक्याने जर उडी मारली ना, आवाज नाही येत बघा, सावकाश येतात ते. मांजरे देखील लोण्याचा गोळा लावून या डोळा बैसलेसे तैसे तुझे पायी लाचावले मन. तसं देवा, तुझ्या चरणावर माझं मन अत्यंत सोकलेलं आहे. तू का म्हणे आता झडी घालू पाहे, पांडुरंगे माय तुझे पायी. पांडुरंगा, तू माझी माय आहे आणि तुझ्यावर झडप घालावी म्हणजे काय, अत्यंत प्रेमाने तुला आलिंगन द्यावं किंवा आत्मभावाने तुला ब्रह्मरूपाला माझ्या स्वरूपामध्ये विलीन करावं किंवा मी तुझ्या स्वरूपामध्ये एकरूप व्हावं, अशी मी झडप घालू पाहतो आहे. पुढच्या अभंगामध्ये तुकोबारांची देवाची भेट व्हावी याकरिता याचना करतात किंवा आपला मनातला भाव प्रगट करतात. स्वामीशी संकट पडे जे गोष्टीचे, काय त्या प्रेमाचे सुखमज आक्षेपाने विचारतात. दुःख विना चित्त तुझे नारायणा, काहीच मागेना तुझ पाशी. रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास, सोडी येली आस यांची जीवे. तुका म्हणे एक वेळ देई भेटी, ओर सोनी पोटी अळिंगावे. ज्याचं खरं देवावर प्रेम असतं, तो ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, अशा प्रिय व्यक्तीच्या प्रेमात सुखात आपलं सुख सामावलेलं असतं. तस्मिंच तत्सुख सुखित्वम असं सूत्र आहे. ज्याच्यावर आपलं प्रेम, त्याच्या सुखात आपलं सुख मानावं. देवा तो स्वामी आहे आणि आम्ही सेवक आहोत. स्वामीशी संकट पडे जे गोष्टीचे, ज्या गोष्टीचं आपल्याला संकट पडेल, आपल्यावर ओझं होईल, ज्या गोष्टीमुळं असा जर आमच्याकडून वर्तनाचा व्यवहार घडत असेल, मागणी होत असेल, काय त्या प्रेमाचे सुखमच. देवा, अशा प्रेमाचं मला काय सुख मिळणार आहे. माझ्या ज्या प्रेमामुळे तुम्हाला संकट होत असेल तर ते खरं प्रेमच नाही. उलट खरं प्रेम ते आहे की जे तुम्हाला आनंद प्रदान करतं. कधीकधी असं होतं की प्रियतमापासून दुःख होतं, पण त्या दुःखामध्ये सुद्धा आनंद असतो. अशा जगात दोनच गोष्टी आहे की एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे आनंद आहे. प्रसूतीच्या वेदना सहन करून जी माय बाळकाला जन्म देते, एकीकडे दुःख, दुसरीकडे बालकाच्या जन्माचा आनंद आहे. आणि दुसरं प्रियतमाच्या वियोगामध्ये होणारं प्रेमाचं सुख आहे. गोविंदे वेधिले तुका म्हणे मन, वियोगेही ध्यान संयोगाचे. म्हणून देवा, माझ्यामुळं तुमच्यावर ओझं होत असेल तर अशा प्रेमाचं मला सुख काय मिळणार आहे. उलट ते खरं प्रेम आहे की ज्यामुळे तुमच्यावर संकट पडणार नाही. म्हणून देवा, दुःख विना चित्त तुझे नारायणा. नारायणा, तुझे चित्त मी अजिबात दुःखू देणार नाही. ज्यामुळे तुला दुःख होईल असं आचरण किंवा मागणी करणार नाही. काहीच मागेना तुझं पाशी. तुझ्याजवळ मी काहीच मागणी करत नाही. यादी पुढं देतात रिद्धी सामर्थ्य. या रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे सामर्थ्य, मोक्ष मुक्तता, संपत्ती, धनधान्य आणि विलास म्हणजे भोगाची असणारी विपुलता. सोडी येली आस यांची जीवे. मनपूर्वक या सगळ्यांची अपेक्षा मी देवा सोडून दिलेली आहे. तुका म्हणे एक वेळ देई भेटे. एवढा मोठा त्याग असेल, ते एक प्रमाण आलं आहे. ज्याच्यावर देव अनुग्रह करतो ना, त्या सर्वाचं अपहरण करतो पहिल्यांदा. यस्यानुग्रहम इच्छामी तस्य सर्वम हराम्यहम. ज्याच्यावर मी अनुग्रह करतो त्याचं सगळं मी अपहरण करतो. देवभक्ता लागी करून यदि संसार. देवा, रिद्धी सिद्धी मोक्ष काही नको, या सगळ्यांची आशा अपेक्षा सोडलेली आहे. फक्त एक वेळ भेट देई, ओर सोनी पोटी अळिंगावे. अत्यंत प्रेमपूर्वक
प्रेमाने फक्त तुझ्या हृदयाशी मला आलिंगन द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा प्रगट केली. यानंतर अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. भगवत स्वरूपाशी एक झालेले महात्मे कोणत्या प्रकारची साधना करतात तो विचार तुकोबाराय पुढच्या अभंगातून सांगतात. देवतीही बळे धरेला सायासे करून या नास उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले, तुका म्हणे यासी न चाले तातडी, अनुभवे गोडी येल कळो. देवतीही बळे सायाशे धरेला. देव प्राप्तीची अपेक्षा या जगतामध्ये 4 प्रकार आहे. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. जिज्ञासू परमार्थ मार्गाने अग्रेसर होणार आहे, म्हणजे तो अजून प्रवासाला लागलेला आहे. आणि काही महात्मे मात्र मुक्कामाला पोहोचले आहे. जे मुक्कामाला पोहोचले ते देवाला धरतात. धरीला हा वाक्प्रचार आहे, हस्तगत करतात. पण यासाठी बल लागतं. उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, नायमात्मा बलहीनेन लभ्यः. ज्याच्याकडे विवेक वैराग्याचं बळ नाही ते परमात्म्याला धरू शकत नाही. विवेकासहित वैराग्याचं बळ असेल आणि त्याही बलामध्ये साधनेमध्ये सायास सातत्य असेल, सतो दीर्घकाल नैरंतरी सत्कारा सेवित दृढभूमी असा सायास असेल तर ते देवाला प्राप्त करतात. पण शास्त्रामध्ये विचार आहे, देव तर प्राप्तच आहे. प्राप्ताची प्राप्ती घडण्याकरता ज्यामुळे तो अप्राप्त वाटतो असं आगंतुक असणारा भ्रम निराश करावा लागतो. परमात्म तत्व अत्यंत सूक्ष्म आहे. दृश्यते त्वगरया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिबी. मग सूक्ष्म तत्वाचं ज्ञान होण्याकरता स्थूल उपाधीचा स्वीकार करावा लागतो. त्या उपाधीतही पुन्हा 2 भाग आहे. एक आहे कारणाची उपाधी, दुसरी आहे कार्याची उपाधी. त्यातही पुन्हा 2 प्रकार. एक आहे व्यष्टी कारण, दुसरा आहे समष्टी कारण. पुन्हा व्यष्टी कार्य उपाधी, समष्टी कार्य उपाधी. जर व्यष्टी कार्य म्हटलं तर देह, समष्टी कार्य जगत. कारणाची उपाधी व्यष्टी कारण अविद्या, समष्टी कारण माया. आणि या सगळ्या उपाधीचा नाश करावा लागतो. मग आता या उपाधीचा नाश कसा करायचा? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपुली अज्ञानासाठी नवता थावला किरीटी, तरी आत्मज्ञानाच्या लोटी खंडे निघा, दुसरा उपाय नाही. म्हणून आत्मज्ञान संपादन करून देवाला आत्मरूपाने प्राप्त करता येतं. प्राप्ताचीच प्राप्ती घडते आहे, परंतु जो उपाधिगत भाग आहे त्याचा निराश करावा लागतो, बाद करावा लागतो. आणि एकदा जीवभावाचा जगतभावाचा बाद झाला की केवळ स्वरूप शिल्लक राहतं. सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मनः, जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. ते स्वरूप फक्त शिल्लक राहतं. करून या नासोपाधीचा, यासाठी ही साधना करायची असेल तर परमार्थ मार्गावर येण्याच्या अगोदरच काहीचा त्याग अगोदर आहे, काहीचा त्याग नंतर आहे. जसं की विवेक वैराग्याच्या अगोदर भोगाचा त्याग आहे, त्यानंतर विवेक वैराग्याचाही त्याग आहे, आणि पुढे जाऊन तर अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ज्ञानाचा सुद्धा त्याग आहे. मग काही अगोदरच टाकावे लागतात. काय काय टाकलं आहे? पूर्व पक्षी म्हणजे प्रारंभीच किंवा परमार्थाच्या पूर्वार्धामध्ये धातू धिक्कारिले, याच्यातून द्रव्यशना टाकलेली आहे. जन धिक्कारिले लोकवासना टाकलेली आहे. आणि स्वये जनार्दनतेची झाले. ज्या परमात्म्याला प्राप्त करायचं ते परमात्मा ते स्वतः झालेले आहे. का बरं? कारण तो परमात्माच होता. जे परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा आणि स्वरा स्वप्नीची आवर 12 संतोषशीने. आता स्वतः जनार्दन व्हायचं असेल तर त्यामध्ये 2 भाग आहे. ज्याचं ज्याच्याशी कायमचं ऐक्य आहे ते मुख्य समानाधिकरण्य आहे, आणि ज्याचं ज्याच्याशी बाध करून ऐक्य आहे ते बाध समानाधिकरण्य आहे. जीवाच्या स्वरूपामध्ये कुटस्थ चैतन्य आणि पुन्हा जीव चैतन्य आहे, जीवाचा एक भाग आहे. तर कुटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याशी अखंड ऐक्य आहे, ते मुख्य समानाधिकरण आहे. आणि जीवाने स्वतःच्या स्वरूपाचा बाध करणं आणि ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होणं, त्या प्रक्रियेला म्हणता येतं स्वये जनार्दनतेचे झाले. स्वतःच्या स्वरूपाचा बाध करून मग जनार्दनतेच प्राप्त झाले. पण यासाठी तुका म्हणे यासी न चले तातडी,
याला अत्यंत घाई लागत नाही. प्रवासाला जर निघायचं असेल ना तर रस्त्याला लागण्याच्या अगोदर घाई करावी, रस्त्यावर आल्यानंतर घाई करू नये. बऱ्याचदा काही मंडळी निघतानाच उशिरा निघतात आणि मग रस्त्यावर घाई करतात. मग खड्डे, वळणं काही पाहत नाही, किंवा कधी कधी आपली गाडी ओव्हरटेक होते का नाही हेही पाहत नाही आणि मग पुढं जातात. तर घाई ते पाटी असते बघा, लवकर निघा, सावकाश जा, निवांत पोहोचा, असं असतं की नाही रस्त्यावर पाटी. तसं प्रवासाला निघताना अगोदर घाई असावी, निघाल्यानंतर नाही. तसे परमार्थाला येण्याची घाई असावी, आल्यानंतर अजून 6 महिने झाले आणि काहीच मिळ नाही असं नाही लागत. याला थोडा वेळच लागतो. तो का म्हणे यासी न चले तातडी. भूमिका आहे शुभेच्छा सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा. म्हणून येण्याची घाई पण आल्यानंतर मात्र नाही. तो का म्हणे यासी न चले तातडी. त्वरा घाई, तातडी म्हणजे त्वरा. यातला एक भाव सांगतो. परमार्थामध्ये त्वरा आणि तोरा दोन्ही चालत नाही. तोराही नाही चालत आणि त्वराही नाही चालत. तो का म्हणे असे न चले तातडी. अनुभवे गोडी येईल कळो. परमार्थातला अनुभव आला की पारमार्थिक आनंदाची गोडी आपल्याला नक्की कळून येईल. भेटी वाचून या तुझे नाही चित्ती, येणे काकुळती आजसाठी. भेटून या बोले आवडीचे गुज, आनंदाच्या भोजे जेऊ संगे. माये लेकराशी नाही दुजी परी, जेऊ बरोबरी बैसोनिया. तुका म्हणे ऐसे अंतरीचे आर्त, यावे जी त्वरित नारायणा. देवाला विनंती करता, देवा लवकरात लवकर मला भेट दे. भेटी वाचून या, माझ्या चित्तामध्ये दुसरी अपेक्षा नाही, म्हणून याचसाठी आपण भेट द्यावी यासाठी मी काकुळतीला येतो आहे. विनंती करतो, अत्यंत पराकोटीचा भाव धारण करून विनंती करतो आहे. भेटून या बोले आवडीचे गुज, तुझ्या मनात असणारं गुपित रहस्य मला भेटून या बोले, माझ्याशी संवाद करावा. तुम्ही आल्यानंतर आनंदाचे भोजे जेऊ संगे. देवा आनंदाच्या प्रेमाच्या भराने आपण संवादही करू आणि काल्याच्या प्रसंगामध्ये जसं देव आणि भक्त एका पदार्थाचं सेवन करतात तसं आपण सोबत भोजनही करू. ज्याप्रमाणे माये लेकराशी नाही दुजी परी. परी म्हणजे प्रकार, भेदभाव. आई आणि मुलामध्ये जसा भेदभाव नाही, ते एकाच पात्रामध्ये बसून जेवू शकतात, तसं देवा बरोबरी वैसवणी आज जेवू आपण एका ठिकाणी भोजन करू. तो का म्हणे ऐसे अंतरीचे आर्त. असा माझा अंतरीचा आर्त उत्कंठा भाव आहे. नारायणा आपण त्वरित यावं, प्रगट व्हावं. संताजवळ विनंती करतात. आपण विनंती केली की परमात्मा माझं रक्षण करतील. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, पायापी विठ्ठला ठेवी मज. तुका म्हणे ऐसी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. संतपर प्रकरणातला अभंग आहे. संतांच्या जवळ तुकोबाला विनवणी करता की आपण देवाच्या जवळ माझी अशी बाजू सांगा, सूचना करा किंवा देवाच्या स्वाधीन मला करा. वास्तविक माझं शरीर मला मिळालं, हे शरीर गेलं तर भगवत प्राप्ती होणार नाही, कारण हे साधन उत्तम आहे. जायाचे शरीर जाणारच आहे. क्षणाक्षणाला काळ याला ग्रस्त करतो. क्षणात जाईल. माशी पाक पाकडी तव हे सरे, क्षणभंगूर नाही भरवसा. शरीर जाणार आहे. जाणारं शरीर असताना सुद्धा मला या जीवनात काहा गोपीनाथ पावेचे ना. का बरं परमात्मा मला लवकरात लवकर प्राप्त होत नाही. बहुतेक माझ्यामध्ये काहीतरी उणीव आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, आपण सगळे संत कृपेचे सागर सिंधू आहात. निरोप हा फार सांगा देवा. देवाला माझा निरोप हा स्पष्ट सांगावा की तुम्ही तुकोबाऱ्यांना भेट का बरं देत नाही. जर परमात्मा भेट देत नसेल तर देवा मी असा आहे. संतांना सांगतात की तुम्ही देवाला असं माझ्याविषयी सांगा. अनाथ आहे, परतंत्र आहे, अज्ञान, स्वस्वरूपाचं मला ज्ञान नाही, कोणी नाही त्याला. एका देवा वाचून देवा मला कोणाचाही आधार नाही, आश्रय नाही. पायापी विठ्ठला ठेवी मज. आपल्या चरणाजवळ आपण मला स्थान द्यावं, जागा द्यावी. तो का म्हणे ऐसी करा निर्वण. संतांना म्हणतात अशी
प्रकारची निरवन म्हणजे ताकीद सूचना देवाजवळ द्या किंवा देवाच्या जवळ मला स्वाधीन करा. आणि एकदा तुम्ही देवाला आदेश केला तर मग तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी म्हणून देव तुमचा अवधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हातीनं धरी आनाते. तुम्ही आज्ञा केली की देव मात्र माझं रक्षण करील, मग तो रक्षण करील माझे, तुमच्या आज्ञा उल्लंघन करणार नाही. देवाशी पुढे सलगी करतात. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझवीन सखा नाही कोणी. ऐसे माझे मनी वाटे नारायणा, घालावी चरणावरी मिठी. कै ते सुंदर देखीन रुपडे, आवडीच्या कोडे आळंगीन. नाही पूर्व पुण्य मज पामराशी, म्हणून पायाशी अंतरलो. अलभ्य लाभ कैसा संचिता वेगळा, विनवी गोपाळा दास तुका. देवा, संसारिक सुखापासून माझा जीव त्रासला आहे. बाबा वाक्य सांगत असतात, संसाराच्या दुःखाला उबगला तो खरा साधक नाही, संसाराच्या सुखाला उबगला तो खऱ्या अर्थाने साधक आहे. भवस्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना वळगले. भरतांनी आपल्या सगळ्या राज्याचा परित्याग केला. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य सर्वत्र. जे राज्य वैभवभोगिती त्यासे कदा नवेगा विरक्ती. पण देवा, संसारीच्या जीवा सुखा हा जीव त्रासला उबगला आहे. तुझवीन सखा नाही कोणी, तुझ्याशिवाय दुसरा कोणी माझा मित्र नाही. ऐसे माझी मनी वाटे नारायणा, चरणावरी मिठी घालावी. तुमच्या चरणाला आलिंगन द्यावं, तुमच्याशी एकरूप व्हावं, अशी देवा माझी अपेक्षा आहे, असं माझ्या मनामध्ये मला वाटतं आहे. कै ते सुंदर देखेन रुपडे, रुपडे म्हणजे गोजीर वाणे रूप. ज्या असणाऱ्या सौंदर्याला पाहिल्यानंतर श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेडे, असं असणारं तुमचं रूपड स्वरूप ते सुंदर आहे. कै देखेन, मी कधी पाहिल देवा. आवडीच्या कोडी अलिंगीन, अतिशय कौतुकाने आवडीच्या भराने मी त्याला आलिंगन देईन, अशी माझी अपेक्षा आहे. पण बहुतेक मला असं वाटतं आहे देवा, पुण्याचा ओलावा जर नष्ट झाला तर तुम्ही मिळत नाही. तयापरी तू देवा मज झकवून नयेसी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल, पुण्याचा ओलावा नसेल तर तुम्ही येणार नाही, कारण तुमचं वचन आहे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि बहुतेक मला असं वाटतंय नाही पूर्व पुण्य मज पामराशी. नम्रतेची भाषा आहे बरं. वास्तविक संतांचं नामस्मरण केलं तर पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पण माझ्याकडं पूर्व पुण्य नाही. मी पामर आहे आणि म्हणून पायासी अंतरलो. या कारणामुळे देवा तुझ्या पायापासून मला वियोग प्राप्त झाला, मी दुरावलो. पूर्व पुण्याचा अभाव असेल किंवा पुण्याचा अभाव असेल तर देव मिळत नाही. अभिमान असेल तरी मिळत नाही. म्हणून ते गोपिकांच्या बाबतीमध्ये त्या गोपिका म्हणतात, आतापर्यंत आमच्यासोबत होता हा, पण काय झालं काही माहिती. बहुतेक आम्हाला अभिमान झाला, पण परमात्मा गुप्त झाला. मनोनी पायांसी अंतरलो. अलभ्य लाभ कैसा संचिता वेगळा. देवा, संचिता वेगळा, पूर्व पुण्या वाचून अलभ्य असणारा लाभ कसा काय मिळेल. तो अलभ्य आहे, इतर साधनाने मिळत नाही. आणि असा लाभ पूर्व पुण्याचा माझ्याकडं अभाव असल्यामुळे मला बहुतेक मिळत नाही. पण तरीही विनवी गोपाळा दास तुका, तुमचा दास असणारा हा तुकोबार आहे. गोपाळा तुम्हाला विनंती करत आहे. पुढच्या अभंगातून साधकाला उपदेश केलेला आहे. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. ज्याला नरदेहाची प्राप्ती झाली त्याला हा उपदेश आहे. सर्व मानव मात्राला कराल ते जोडी येईल कार्याशी. ध्यावे विठ्ठलाशी सुखा लागी. साचलिया धन होईल ठेवणे. तैशी नारायण जोडी करा. करा हरिभक्ती परलोकी ये कामा. सोडविल यमापासून या. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल. नका वेचू बोल नामे विन. तुकोबारा या अभंगातून सांगतात, आपल्याला मिळालेला जे आयुष्य आहे हे अत्यंत मौल्यवान आहे. या आयुष्याचा विचार केला तर गणना होऊ शकत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. किंवा यमाला जर आपण हिमालय पर्वता एवढं सुवर्ण दान केलं तरीसुद्धा आपल्याला आयुष्याचा एक क्षणसुद्धा वाढून मिळत नाही. इतकं हे आयुष्य मौल्यवान आहे. वेचून या जाय, विषय संपादन करण्यामध्ये ते खर्च होऊन जातं. आणि पाहिलं तर पूर्व पुण्य
जर आपलं सुकृत दुष्कृत समान समी असेल तर पूर्व पुण्याईने मनुष्य देहाचा लाभ होतो. म्हणून 84 लाख योनी सांगितले आहे. हा अभंग नामदेवरायांच्या पण नावावर आहे की भक्तिविने जिने जळो लाजीरवाने. आणि क्षेपक प्रकरणामध्ये तुकोबारांच्या पण नावावर आहे. तर त्या 84 लाखाचा हिशोब सांगितला आहे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुचे घरी, मानवा बितरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तर याचा मातेरा केला मुळे. तर अनंत जन्माचा म्हणजे 84 लाख जीवनातून आल्यानंतर त्या सगळ्या जन्माचा शेवट पाहिला तर नरदेह हाता आला तुझ्या. हे जेव्हा नरदेहाची प्राप्ती तुला झाली आहे, हस्तगत झाला आहे, या देहामध्ये कराल ते जोडी, जोडी म्हणजे प्राप्ती, या देहामध्ये जी प्राप्ती कराल ती कार्याशी येईल. कार्याशी येईल म्हणजे आगामी जन्मामध्ये उपयोगी पडेल. इथं जे कमवलं ते आगामी जन्मामध्ये येत असतं, मागे केलं ते आता भोगावं लागतं, आणि आता जे कराल ते भविष्य काळामध्ये उपयोगी पडेल. यासाठी ध्यावे विठ्ठलाशी सुखा लागे. आपल्याला जर निर्भेळ सुख प्राप्त करायचं असेल तर विठ्ठलाचं ध्यान करावं. कसा व्यवहार करावा परमार्थाचा? असा करावा. साचलिया धन होईल ठेवणे, तैसे नारायण जोडी करा. व्यवहारामध्ये आपण धन संचय करतो की नाही? धन संचय करून मनुष्य विचार करतो हे भविष्य काळामध्ये उपयोगाला पडेल. त्याला भविष्य निर्वाह निधी म्हणतात, इंग्रजीमध्ये PF म्हणतात. साचलिया धन होईल ठेवणे, ते आपल्याला उपयोगी पडेल. जसं हे धन साठवतो तैसी नारायण जोडी करा, तशी भगवंताचंही नामस्मरणाची जोडी प्राप्ती करून घ्या. करा हरिभक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमापासून या. आपण हरिभक्ती करावी, ती आपल्याला परलोकामध्ये उपयोगी पडेल आणि यमाच्या बंधनातून आपल्याला नक्की मुक्ती करेल. अजामिलाचं उदाहरण आहे. नारायण नामस्मरणाचा उच्चार केल्याबरोबर, मागच्या सत्रामध्ये अभंग झाला आहे, नारायणाचा उच्चार केल्याबरोबर यमदूतही आले, विष्णुदूतही आले. दोघाचे भांडणं सुरू झाले. हे म्हणे गिराईक आमचं आहे, आयुष्यभर पाप केलं आहे. यमदूताने सांगितलं आम्हाला घेऊन जायचं, आणि विष्णुदूताने सांगितलं तसं नाही म्हणे, एकदा नामस्मरण केलं की सगळ्या पापाची सुटका होऊन जाते. सोडविल यमापासून या, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका विचू बोल नामे बिन. आपल्या आयुष्याची किंमत करावी. नामस्मरणा वाचून व्यर्थवाणी खर्च करू नये. जर व्यर्थवाणी खर्च केली तर काय सुख आहे वावगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. रामकृष्ण रंगी रंगली रसना रंगली, अमृत उकळी नाम तुझे, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी म्हणे. नाम प्रकरणातला हा अभंग आहे. वावुगे बोलता काय सुख आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ. व्यर्थ बोलायचं, त्यामध्ये काय सुख आहे? काही सुख नाही. ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. आपल्या चित्ताच्या द्वारे भगवंत पंढरीनाथाचं ध्यान करत असताना कोणत्याही प्रकारचे कष्ट नाही, सायास नाही. सर्व काळ वाचे उच्चारिताही, सर्व काळ आपल्या वाणीनं भगवंताचं नामस्मरणाचा उच्चार केला तर त्यातून जो आनंद सुखप्राप्ती होते, तया सुखा सरी, सरी म्हणजे बरोबरी, पार नाही, शेवट नाही किंवा अंत नाही. भक्तीच्या साधनेमध्ये जो आनंद मिळतो त्या आनंदाची तुलना व्यवहारातल्या कोणत्याही आनंदाशी होऊ शकणार नाही. किंवा परमार्थामध्ये मिळणारा जो आनंद आहे त्या आनंदाचा 16व्या कलेचा आनंदसुद्धा व्यवहारातल्या कोणत्याही आनंदामध्ये नाही. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगीती, तया सुखा सरी पार नाही. रामकृष्ण रंगी रंगली रसना रंगली, जी वाणी, रसना म्हणजे वाणी, जी जेव्हा रामकृष्णाच्या आनंदामध्ये रंगून गेलेली आहे त्याला जो आनंद होतो ना, ते 2 महात्मे नामस्मरण करायचे. नामस्मरण झालं की संध्याकाळी हिशोब करायचे. एकमेकाला विचारायचे की तुझं नामस्मरण किती झालं, असं एकमेकाला विचारायचं सायंकाळी, सगळा नित्यनेम स्वाध्याय वगैरे होऊन. एका महात्म्याने सांगितलं आज माझं नामस्मरण 1 किलो झालं. आणि 1 किलो का नामस्मरण मोजण्याची पद्धती आहे का? माळी सांगाव्या, 11 झाल्या, 21 झाल्या. तो म्हणला तसं नाही,
मी बाजारातून येताना 1 किलो हरभरे विकत आणले वाळलेले, कारण ते जास्त येतात. हिरव्याला वजन असतं, त्यामुळे मी वाळलेले हरभरे आणले. आणि मग 108 मण्याची एक माळ पूर्ण झाली की 1 किलोतला एक हरभरा काढायचा आणि पात्रामध्ये टाकायचा. असं सायंकाळपर्यंत माझं 1 किलो नामस्मरण झालं. तुझं किती झालं? तुला माझं अर्धाच किलो झालं. म्हणे मग अर्धा किलो नामस्मरण झालं, मोजायला काय घेतलं? तो आणि मोहरी. नामस्मरण करा काय घेतलं मी? मोहरी. हे रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत उकळी नाम तुझे. तुझे नाम अमृत उकळी, त्याच्यातून अमृताचा आनंदाचा उमाळा येतो, पूर येतो, त्याची तुलना होऊ शकत नाही. ज्याच्या मुखामध्ये हे नामस्मरण आहे, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी म्हणे. ज्याच्या ध्यानात, मनात, चिंतनामध्ये, मनामध्ये संकल्प विकल्पामध्ये, ध्यान म्हणजे चिंतन, स्मरण, बुद्धीमध्ये नारायण आहे, त्याचं वदन, मुख अतिशय धन्य आहे. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी असे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, त्या सवे अनंत हिंडत असे. त्रैलोक्य भ्रमण करीत नारद, त्या सवे गोविंद फिरत असे. नारद मंजुळ सुस्वरे गीती गाय, गीत गाय मार्गी चालत आहे संगे हरी. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीती ऐसी. कीर्तन प्रकरणातला अभंग आहे. कीर्तनाचं महात्म्य काय आहे उदाहरण देऊन तुकोबाराय सांगतात. देवाला सुखरूप असणाऱ्या देवालाही सुख प्रदान करण्याचं सामर्थ्य कीर्तनात आहे. आणि हे कीर्तनात सुख मिळतं म्हणून तर परमात्मा स्वधामाचाही परित्याग करू शकतो. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कीर्तनाचा आनंद देवालाही मिळतो, भक्तालाही मिळतो. कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले. कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. कीर्तनाच्या सुखाने हे भक्तिप्रेम सुख आहे. या कीर्तनाचा उत्कर्ष ज्ञानोबारी 9व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे बघा. सततम कीर्तयंतो माम यतंतश दृढव्रताः, नमस्यंतश माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. काय आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं वैभव असेल. कीर्तन भक्तीचा आनंद पराकोटीचा आनंद आहे. पण बाबा सांगत असतात त्यासाठी श्रोता, वक्ता, साथसंगत यांचा रक्तगट जुळला पाहिजे. हल्लीच्या काळात कीर्तन गौण झालं आहे आणि आहाच रागांगेशी जे मधुरता तेचे फावे चित्ता न लगेचे काय, ते कर्कशपणाचा तर कळत झाला आहे. त्यामुळे या कीर्तनाच्या आनंदाला पारखे होतोय आपण. पण देवाला मात्र हा आनंद आहे. कीर्तनात देवाने नृत्य करावं आणि देवाला भान नसावं एवढा कीर्तनाचा आनंद आहे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, हा कीर्तनाचा महत्त्व सांगणारा अभंग आहे. कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव, सुखरूप असणाऱ्या देवाला सुद्धा कीर्तनाच्या सुखाने सुख प्राप्त होतं. आणि जिथं कीर्तन असतं तिथे परमात्मा असतो. बरं, काल आपण एक वक्त्यांच्या मुखातून ऐकलं बघा, कधी कधी फार उपचार नसतात मोठे किंवा व्यवस्थाही नसते, पण सहज कीर्तनात आनंद प्रगट होतो. कारण तिथं आनंद प्रगट झाला, रंग, तर तो मग कीर्तनात पण देवाचा रंग आहे. पंढरीचा राव संगी असे, भक्त जाय सदा हरिकीर्ती गात. भक्त सदैव हरीचं कीर्तन गात गात त्रैलोक्य भ्रमण करतात. आणि जरी तो भक्त एकटा असेल, त्या सवे त्याच्याबरोबर अनंत, ज्या परमात्म्याला देश काल वस्तू परिच्छेद नाही, हे त्याचं नावही आहे आणि त्याचं एक प्रकारचं विशेषणसुद्धा आहे. अनंत हिंडत असे, भक्ताबरोबर चालतो. कोण भक्त आहे असा? त्रैलोक्य भ्रमण करीत नारद. नारदांना शाप आहे. दक्ष शाप नारदाशी पाही, मुहूर्त राहो नये एके ठाई. तो शाप हरी कीर्तनी नाही, या लागी तो पाही कीर्तन निष्ठो. नारदांना शाप आहे दक्षाचा, मुहूर्तभर एका जागेवर थांबायचं नाही. सगळ्या त्रैलोक्यात ते भ्रमण करतात, पण कीर्तन सुरू झालं की शापाचा प्रभाव बंद होतो. म्हणून त्रैलोक्य भ्रमण करीत नारद, त्या सवे गोविंद फिरत असे. त्यांच्याबरोबर परमात्मा फिरतात, चालतात, हिंडतात. नारद मंजुळ सुस्वरे गीत गाय. आपल्या मंजुळ वाणीनं नारद महर्षी गीत गायन करतात.
मार्गी चालत आहे संगी हरी. आणि परमात्मा त्या मार्गाने चालतो. कधी पुढे चालतो, कधी मागे चालतो. पुढे का चालतो? नारदांच्या पायाला संकट होऊ नये म्हणून चालतो. काठी असेल, दगड असेल, बाजूला काढायचे. मागे का चालतो? नारदांच्या चरणाचे रजकण आपल्या अंगाला लागावे म्हणून चालतो आहे. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीती ऐसी. भगवंताला कीर्तनाची गोडी आहे, अनेकांची ऐसी प्रीती नाही. म्हणजे परमार्थामध्ये असणारे कीर्तनाच्या व्यतिरिक्त बाकीचे साधन, योग याग असेल, जपतप असेल, तीर्थयात्रा असेल, देवाला कीर्तना एवढं प्रेम त्यांच्यावर अजिबात नाही. एकविध प्रकरणातला पुढचा अभंग. माये विन बाळ क्षण भरी न राहे, न देखता होय कासावीस. अनेक उदंड बुझावी ती तरी, छंद त्या अंतरी माऊलीचा. नावडती तया बोल अनेकांचे, देखोन या नाचे माई दृष्टी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, अनेकांची बोली चाड नाही. उदाहरण देतात, देवा आम्ही तुमच्याशी असे एकविध आहोत, अनन्य आहोत. ज्याप्रमाणे एखादं बाळ मायेविन क्षणभरी न राही, आपल्या आई वाचून क्षणभरही राहत नाही. लहान मुलाचं संगोपन असं आहे, पाहुणे त्याला थोडा वेळ घेऊ शकतात, त्यापेक्षा जास्त वेळ आजी आजोबा घेतात, त्यांच्यापेक्षा जास्त वेळ वडील घेतात, आणि जिथं वडीलही घेऊ शकत नाही तिथं फक्त आई घेऊ शकते. म्हणून मायेविन बाळ क्षणभरी न राहे. आईशिवाय लहान मुलगा क्षणभर देखील राहू शकत नाही. आणि आई जर दृष्टीस पडली नाही तर न देखता होय कासावीस. ते तळमळ करतं, कासावीस करतं, आई कुठं गेली आहे. तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनी, न पवता जननी दुःख पावी विठ्ठले. किंवा चुकलिया बाळ चुकलिया माये, बाळ हुरहुर पाहे, न देखता होय कासावीस. अनेक उदंड बोझाविती तरी. आता तो मुलगा रडू लागला, बाकीच्या स्त्रिया येतात, बोझाविती त्याला समजूत घालतात, काही नाही झालं बरं, काही नाही झालं. अनेक उदंड बोझाविती तरी, छंद त्या अंतरी माऊलीचा. पण त्या बाळकाला फक्त आपल्या आईचा छंद लागलेला आहे, आवड लागलेली आहे. नावडती तया बोल अनेकांचे. इतर असणाऱ्या पुरुषांचे कोणाचे बोल शब्द त्याला आवडत नाही. आणि आई जर पाहिली तर ते बालक उड्या मारतं बघा. ते जसं पारध्याच्या हातून पक्षी सुटावा, आनंद होतो त्यांना, तसं आई पाहिली की त्या मुलाला आनंद होतो. पारध्याच्या तावडीतून पक्षी सुटला की पक्षाला आनंद होतो. सत्र सुटलं की आपलं जाऊ द्या. शाळेतलं मी काल पाहिलं, काल सुट्ट्या लागल्या शाळेमध्ये, ते आमच्या शेजारी शाळा आली आहे. ते शिक्षक म्हणतात थांबा, आवाज करू नका. जेव्हा सुट्टी लागली, व्याधा हातोनी सुटला विहंग मजायचा. जसे ते मुलं अगदी आनंदाने नाचत नाचत गेले, तसं आई पाहिली की देखोन या नाचे माई दृष्टी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली. देवा तू माझी माऊली आहे. देवा तू आमचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दिन वत्सल. माये तो माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविशी. तुझं लागली सकळ चिंता. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, अनेकांची बोली चाड नाही. इतर देवदेवतांची अपेक्षा मला अजिबात नाही. असा एकविध भाव तुकोबारांनी या अभंगातून प्रगट केला. असो, या ज्ञान सत्रामध्ये गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं एक असणारी वाक समिधा या ज्ञान यज्ञामध्ये अर्पण करण्याचा योग आला. झालेलं चिंतन विश्व माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, गुरुवर्य बाबांच्या सकल गुरुजनांच्या गुरुबंधूंच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी. दुपारी 4 ते 5:30 असं पुन्हा आज आणि उद्या दुपारी 4 ते 5:30 आणि आता ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.